सिगिरिया. आता सिगिरियाचा स्वतःचा इतिहास आहे, म्हणजे सिगिरिया म्हणजे श्रीलंकन लोकांचा स्वतःचा इतिहास आहे. त्याचा आपला भारतीयांशी कनेक्ट करतो आपण किंवा भारतीय त्याच्याशी संबंध जोडतो. तो कशा अर्थाने, तर आपण त्याला रावणाची लंका म्हणून जोडतो. तर रावणाची लंका नाही, कारण की आपल्याला स्पष्ट त्याचे पुरावे त्यांच्या साहित्यातून उपलब्ध आहे. त्यांच्याकडे साहित्य आहे ते उपलब्ध होतं, म्हणजे आपला इतिहास जो आहे तो यांच्या साहित्यातून सुद्धा उलगडा होतो. यांचा स्वतःचा इतिहास पण यांच्या साहित्यातून उलगडा होतो. त्यामुळे आपल्याला जर प्रामुख्याने दोन लिखित साहित्य आहेत जे पूर्वपार चालत आलेले आहेत. एक म्हणजे महावंश आणि दुसरा म्हणजे दीपवंश. तर महावंश जो आहे तो इथे होऊन गेलेले जे राजघराणी आहेत त्यांच्याबद्दल माहिती देतं. दीपवंश पण तसं आहे. द्वीप म्हणजे या द्वीपावरचे राहणाऱ्या लोकांचा वंश आणि त्याची माहिती देतं. तर आता ह्याला आपण जे म्हणतो की आपल्याकडे एक धारणा आहे की रावण इथं राहत होता, पण तसं नाही आहे. इसवी सनाच्या 5व्या शतकामध्ये इथं होऊन गेलेले राजे काश्यप पहिले यांची ती वरती राजमहाल आहे आणि ते स्वतः राहत होते. हा, आणि ते राज जरी इथं असले, याला जरी आज सिगिरिया म्हणत असलो तरी याचं नाव सिंहगिरी असं होतं. तर सिंहगिरी म्हणजे अपभ्रंश झालं. सिगिरिया हा अपभ्रंश होऊन आजचं नाव आहे, पण तो प्राचीन काळामध्ये सिंहगिरी असं नाव होतं. सिंह म्हणजे सिंहासारखा तो राजा. त्याचं प्रतिकात्मक स्वरूप म्हणून आपल्याला ते पंजे बघायला मिळतात. ते दोन पंजे आहेत आणि इथे काही वर गेल्यानंतर आता आपण एका विशिष्ट टप्प्यावर आलो. त्याच्यानंतर आपण वरच्या टप्प्यावर जाणार आहोत जिथे पायऱ्याच नाही आहेत. त्या पायऱ्या काळ उगाच नष्ट झालेल्या आहेत. इथे आपण वर गेलो की त्या राजांची महलांचे अवशेष सापडतात. 5व्या शतकात ते होऊन गेले आणि 5व्या शतकानंतर त्यांना त्यांच्या भाऊ यांनी मारलं आणि त्याच्यानंतर इथे भिक्खू संघाचं वास्तव्य बघायला मिळतं. या ठिकाणावर जरी सिगिरिया या ठिकाणावर जरी आपण भेट देत असलो तरी समोरचा पहाड आहे, त्या समोरच्या पहाडाला पेडोंगरिया असं म्हणतात. पेडोंगिरिया किंवा पेडोंगिरिया असं म्हणतात. तिथे पण चांगले पेडुंगल पण आहे. तर अशी ही नाव आहेत त्या समोरच्या डोंगराला. तिथे विकलांग बुद्धाचं शिल्प आहे जे विटा मातींचं आहे, दगडामध्ये कोरलेलं आहे आणि तिथे विटांचं बांधकाम केलेलं आहे. तर ते इथे येतात, ते तिथे सुद्धा भेट देतात. तर आता आपल्याला पॉसिबल नाही हे पाहून तिथे जाणं. खरं तर सकाळी लवकर जाऊन तर या वेळेला उतरायला पाहिजे, पॉसिबल नाही म्हणून. तर हे दोन टप्प्यात एक टप्पा आपण क्रॉस केला, उतरताना तिकडे जाणार आहोत जिथे अजंठाचा प्रभाव इथल्या या लेण्यांवरती दिसून येते. ते आपण जाणार आहोत. आता एक वरचा टप्पा आहे आणि तो पाहणार. आपण वर हे आधीपासून त्याला रिस्टोरेशन केलेलं आहे. तर आता आपण वर जाणार सगळ्यांनी तिथून प्रवेश करून